नाशिकमध्ये मनसेच्या 20 कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी आणि शहांच्या डोक्याने चालतात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांचं काय पूर्वीचे चालायचं आज तेच चालू आहे। दिल्ली सांगणार, दिल्ली ठरवणार की महाराष्ट्राने कसं वागायचं, महाराष्ट्राने काय करायचं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कसं वागायचं। आज तिथे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ते सांगणार देवेंद्र फडणवीसना उठले बस बसले निघाले। पूर्वी काय होतं, बेस्ट होतं, सोनिया गांधी सांगायच्या उठले बस बसले चालते झाले। आज देवेंद्र फडणवीसांना ही गोष्ट कळली पाहिजे की आज दमणगंगा खोऱ्या आणि हा नारपारचा विषय आहे। महाराष्ट्राचं पाणी महाराष्ट्राला मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी सोयी या महाराष्ट्राने केल्या पाहिजेत। बाकीच्यांचं कशाला ऐकताय? त्यांचं प्रेम असेल त्यांच्या राज्याबद्दल। पैसे वळवायचे जाते गुजरातमध्ये, पाणी वळवायचं जाते गुजरातमध्ये, सगळं वळवायचं जाते गुजरातमध्ये। मग आम्ही काय करायचं? सध्या सरकारमध्ये सत्ताधारी कोण आहेत आणि विरोधी पक्ष कोण आहेत हेच कळत नाही। ज्यांची युती आहे त्याच्यातच कोणतरी सत्ताधारी आहे, त्याच्यातच कोणतरी विरोधी पक्ष असं वाटतं। त्यांचे भांडण आहेत, रोज चालू आहे रोज। आणि त्यांच्या भांडणात फुरसत मिळाली तर तुमच्याकडे बघतील नाही तर कधी बघतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।